सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी किंवा धरोनी आवडी करावी तातडी परमार्थाची नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोनी राहू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल जवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ताम वरिष्ठम वातात्मजम वानरयुथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मंगल भवन अमंगल हारी मंगल भवन अमंगल द्रव सुदशरथ अजिर बिहारी स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच बंधू श्री चरण श्री गुरूंचे तेच नमस्कारोनी आता क्षणोक्षणे हाचे करावा विचार तरावया पार भव सिंधू अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अत्यंत छोटा 4 चरणाचा मानवी जीवनात आपण जन्म घेतल्यामुळे तुमची आपली वैचारिक पातळी लक्षात घेऊन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्यावर एक जबाबदारी टाकली विचार करण्याची की तुम्ही विचार करू शकता। आपली प्रत्येकाची क्षमता पाहून सांगितलं त्यांनी की प्रत्येकाने विचार करा आणि तोही कसा करा प्रतिक्षण त्या विचारामध्ये राहा कुठल्या की ज्या विचाराने तुम्ही सुखी व्हाल कायमचं दुःख मिटेल आणि सुख कायमचं घरात येईल या विचारामध्ये राहा क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू भव शब्दाचा अर्थ निव्वळ आणि निव्वळ दुःखच आहे या पलीकडे त्याचा अर्थ नाही ते लहान असो की मोठं असो दुःख दुःखच असतं सुखी व्हायचं ना दुःख मिटवायचं ना मग एक लक्षात ठेवा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान जे शरीर मिळालंय ना प्रतिक्षण जुनं होत चाललं जीर्ण होत चाललं म्हातारं होत चाललं याची क्षमता कमी होत चालली हळूहळू ही नष्ट होणार आहे जे शरीरात समोर दिसतंय एक दिवशी नाश पावणार आहे नष्ट होणार आहे म्हणून आजच विचारामध्ये राहा अशा विचारात की आपल्याला सुखी व्हायचंय आणि मानवी जन्मात आलो ना माणूस म्हणून नाही देव म्हणता आलं तर देव माणूस म्हणून मरायचंय जगून यासाठी संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमार्थाची संत विचार ज्यांचे असतील जे न्याय नीती धर्म या सगळ्याला अनुसरून जनमान्य लोकमान्य संतमान्य देवमान्य जे विचार ठरतील त्या विचारांची संगत धरणाऱ्यांची संगत धरा सतसंग हा त्याचा अर्थ आहे तातडी करा
कारण चांगली संगत लवकर मिळत नाही. काहींचं आयुष्य घुसतं तरी संगत चांगली सापडत नाही. काही चांगल्या सत्संगातच जन्माला येतात भाग्य घेऊन. तर काहीही करा, संत समागमी धरोनी आवडी, करावी तातडी परमार्थाची का. नाशिवंत देह जाणार सकळ, कधी संपू, कुठे संपू, कसे संपू सांगता येणार नाही. म्हणून तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहू. म्हणजे भ्रमात जगू नका, भ्रमात बोलू नका, भ्रमात राहू नका आणि दुसऱ्यांनाही भ्रमिष्ट बनवू नका. जे असतील त्यांना भ्रमचक्रातून बाहेर काढा. आणि एक पक्क लक्षात ठेवा, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग करू प्रथम नमन, हो पांडुरंग करू प्रथम नमन, पांडुरंग पायावरी, पायावरी, हा मस्तक हे पायावरी, मस्तक पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, हो मस्तक हे पायावरी, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. सकल वारकरी साधू संतांच्या चरणारविंदे नतमस्तक होऊन आजची जी कीर्तन सेवा आहे, दिवंगत कैलासवासी प्रमिलाबाई बाबुराव कुवर यांचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे, ज्याला आपल्याकडे वर्षी म्हणून ओळखतात बरेच जण. त्यानिमित्ताने या कीर्तनाचं आयोजन केलं. शोकाकुलमध्ये नावं आहेत संजय बाबुराव कुवर, शशिकांत बाबुराव कुवर, मानस संजय कुवर, पार्थ संजय कुवर आणि चिरंजीव प्रतीक शशिकांत कुवर. संपूर्ण कुवर परिवार या सेवेचं आमंत्रण फोनवरून आपले माऊली साऊंड सर्व्हिस सांजोरी येथील नंदू महाजन यांनी हे आमंत्रण सगळ्यांच्या साक्षीने दिलेलं आहे. सेवेसाठी हजर असणारे हरिभक्तपरायण परशुरामजी महाराज, हरिभक्तपरायण आमचे भाऊसाहेबजी महाराज, सर्व आपल्या पंचक्रोशीतील गावातील भजनी मंडळ, बाहेरून कोणी आलं आहे का, सांजोरीहून, सांजोरीचं भजनी मंडळ, कोंडाण्याहून आलेले भजनी मंडळ,
हरिभक्तपरायण मयूर महाराज, हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज, आमचे संजय घुगे महाराज, आपलं काय कैलास घुगे, कैलास दादा जुने वारकरी आहेत. विठ्ठल भजनी मंडळ कुठलं म्हणजे धुळ्याचं का? हां हां, धुळ्याहून आलेले. हां, कारण इथले कोणीच नाही, सगळे बाहेरचेच आहेत धुळ्याला. जेवढे मोठे शहर बटा उभऱ्या. आता काही काहींना विचारावं कुठले? मुंबईचे. मामा कुठले? गोंडगाव ना. आणि मग तू का तान मुंबई ना? नाही आमचं गाव इकडे. अरे गाव सांग. विनेकरी दादा उपस्थित साधू तुल्य असा श्रोता समाज, स्त्रिया पुरुष अबाल वृद्ध, त्या मानाने संख्या चांगली आहे. हो, आता ते बाळ आहे ते गडबड करणार, त्याला मांडीवर धरा तुम्ही. हां, आता लहान पोराने नाही गडबड करायची, मग कोणी करायची? लहान मुलांनी गडबड केल्याशिवाय मजाच येत नाही. इथे काहीतरी आहे बुवा, ते समजतच नाही. लहान पोरं असले पाहिजेत, दडादड पायरीसवरती पडायला पाहिजे, तोय समजासाठी कार्यक्रम आहे बुवा काहीतरी. त्याशिवाय आनंदच नाही. बहुसंख्येने आलात. ज्या वेळेस विठ्ठल नाम चिंतन होईल किंवा जे आम्ही म्हणू पद, तुम्हाला शक्य असले म्हणा, नसले तर कमीत कमी टाळी वाजवायची आणि विठ्ठल नाम चिंतन करू तेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. विठ्ठल 10-12% फरक पडला. फरक एवढा पडत नाही. प्रभावी औषध सापडत नाही का तुम्ही स्वीकारत नाही तेच कळत नाही. दणकून बदल पडल्याशिवाय फरक होणार नाही. एकदा कडाडून टाळ्या वाजवा, त्याशिवाय थंडी जाणार नाही. विठ्ठल बरं, ऐकलं थोडंसं. 30-35% पाशिंग पुरतं झालं. हे बा, ज्या वेळेस भजन होईल त्या वेळेस टाळी वाजवा. मला मान्य आहे, थंडी आहे, सगळं काही आहे, टाळी वाजवा. चादरीस बी वाज देण्यात तरी चालते. नाही बी वाजत नाही, त्या चादरी बी आलाय देण्यात तरी समजे जाईल. त्याला कळलं पाहिजे तुम्ही काय करताय. हे सगळं जे आहे ना आपलं देवाला कळण्यासाठी, आणि त्याला शब्द वापरलाय आपल्याकडे कृष्णार्पण. देवाला समजेल, सांगू शकू आपण, मान उंच करून असं वागा. मग जगाला कोणाला पटतं कोणाला पटत नाही याचा विचारच करू नका. सगळ्यात मोठा रोग कोणता आहे माहिती आहे का तुम्हाला? सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. दुनिया काय म्हणी, दुनियाला काही पडेल नाही, आज मरी जा. तुम्ही संत साधू सज्जन साध्वी यांचं मार्गदर्शन व्यवस्थित पार पाडतायत ना, मग एक पक्क लक्षात ठेवा, जगाचा नियम हा विचार अगोदर करा. तुम्ही कितीही चांगलं काम करा, कौतुक होणार नाही. आणि प्रत्येकाची अपेक्षा काय? त्यांना कळत नाही का आम्ही कसे वागलो? त्यांना माहिती नाही का? ते हजर नव्हते का? नाही बोलणार, नाही करायचं त्यांना तुमचं कौतुक. काय म्हणणं आहे तुमचं? कौतुक व्हायला नशीब घेऊन जन्माला यावं लागतं. काही काही लोक छोटे छोटे काम करतात, एवढे एवढे काम करतात, पण नशीब इतकं चांगलं असे कसे कौतुक करणार आहे? छोटंसं काम पण कौतुक प्रचंड. समजून घ्यायचं, नशीब घेऊन जन्माला आलेले. नाही करणार लोक. तुमचं आमचंच नाही हो, आम्ही करून करून काय करणार आहोत? तुकाराम महाराजांनी प्रत्यक्ष देवाचा साक्षात्कार केला, देवाचं दर्शन केलं, देवाशी बोलणं झालं समोरासमोर. एवढंच नाही, संगती पंगती देवा सवे घडे, देवाबरोबर जेवणं झालं, एकदा नाही रोजच. हे सगळं पाहूनही नाही कौतुक केलं लोकांनी. काय जबरदस्ती कराल का तुम्ही? कोणी आपलं कौतुक केलं नाही ना, मग शेवटी या करा. आपलं कौतुक आपणच करले हो. जगाची कुठपर्यंत वाट पाल.
ज्यावेळेस जगद्गुरूंना विचारलं पहिली वाट अहो मजल तर इथपर्यंत आली, देव पाहावया गेलो ते देवच होऊन ठेवलो, देवच झाले, देव पाहिलं नाही देवच होऊन गेले. नाही कौतुक. शेवटी ठरवलं कवतुक वाटे झाली या वेदाचे 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 नव मंगळाचे तेने गुण नव मंगळाचे तेने गुण नाम मंगळाचे तेने गुण नाम मंगळाचे तेने गुण कवतुक वाटे झाली या वेदाचे 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 कवतुक वाटे झाली या वेदाचे. कौतुक करणारी माणसं जवळची असतात, पण आपलं असून नशीब आपलं असलं पाहिजे. काही काही बाया अशा जन्माला आलेत माहेरी कौतुक आणि सासरी कौतुक. माहेरातही कौतुकच केलं जातं, सासरी सुद्धा त्यांचं कौतुकच केलं जातं. नशीब घेऊन जन्माला आले. काहींचं कार्य खूप चांगलं आहे, पण ना माहेरी कौतुक ना सासरी कौतुक. मग अजून दोन जवळचे लोक आहेत कौतुक करणारे पुरुषांमध्ये. एक जलमता, दुसरा कोणता आहे परंता. हे दोन लोक तोंड भरून कौतुक करू शकतात, पण तेही नशीब असलं पाहिजे. पण एक व्यक्ती अशी आहे ती सतत कौतुक करते आणि तिचं नाव आहे माय. कायम कौतुकच, कधीही कौतुकच. सुनेने जरी पोळी टाकली, पुरणपोळी खापरावरची चांगली भरभरून, लोकमत पेपर एवढी पोळी सुनेने केली. आणि वर्णन करताना दखामने आखी बी अशा पोया टाकत अरे आईनं करणार कौतुक. हाय आवरणारच्या ना आखी गई परनीचं. मुलीचं कौतुक नाही केलं आईने तरी चालेल, सुनांचं कौतुक करा, आयुष्य चांगलं जाईल पुढचं. विठाल विठाल विठ्ठल 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 विठ्ठल. पण आपलं चुकतं कुठे? पोया टाकी राहिनी हू आणि कौतुक होई राय ना अक्कीनं. ते उया याराकडे ते घे अक्कीनच कर दांडी पडी. कशामुळे घडतंय सगळं? केले कर्म झाले तेरी भोगाले 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 उपजले उपदले मेले से किती उपदले मेले से किती उपदले मेले से किती. हरि मुखी गाता हर पली चिंता हरि मुखी गाता हर पली चिंता हरि मुख गाता हर पली चिंता हरि मुख गाता हर आपलं कर्मच आपल्याला सुखी आणि दुःखी करतं. अगोदरच दुःख आपल्या वाट्याला भरपूर आहे. जन्माला का आलो आपण? पाप पुण्य करूनी जन्म येतो प्राणी. सगळ्यात मोठी चूक जन्माला का आलो.
जे जन्मालाच आले नाहीत त्यांना टेन्शन आहे का लग्न जमी राहणार नाहीत बा जन्माला जे जन्माला आले त्यांना पश्चाताप आहे काय करतात महाराज पोऱ्या 45 वर्ष नव्हे घ्या मी काय करू म्हणे काही चूक का कीर्तनले जाऊ नको का काय झालं काय असं नेमकं का बरं पाहुणा पायऱ्या चढ राहणार नाहीत तुम्ही बेरडच्यात का हा तपास मी करत फिरू का काही काही लोक आपल्या आपल्या मते विचार न करता बोलतात नाही महाराज पोरीसनी संख्या कमी आता आहे तुम पर रजिस्टर आहे का कितल्या पोरीसनी नोंद आहे तुम तू प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये जाऊन आलं का त्यांच्या गावामध्ये मेल फिमेल किती आहेत तुला माहिती आहे का तुला गाव मातलं तरी तुला माहिती आहे का तुन भाऊ बन की मग कितल्या पोरीचे आहेत नाही ते काय म्हणा बेरडपणा करत नको जाऊ तू अभ्यासाशिवाय बोलू नये सरळ उचलली जीभ लावली टाळ्याला अशाने प्रश्न सुटतील का कोणी सांगितलं मुलींची संख्या कमी जिकडे जाल तिकडे कीर्तनाला बायांची संख्या जास्त आहे मानचे ऊस तोडायला जायचे आपला कस काय कमी आहे सगळं बरोबर आहे मुलांची संख्या जास्त नाही ना मुलींची संख्या कमी नाही तुम्ही थोडा आढावा घ्या पहिल्याने तरी मुहूर्त पाहून ब्राह्मण देवतेला विचारायचे बाबाची तारीख कुठली ते सांगायचे त्या तारखेला लग्न धरायचो आता ते नाही बाबा मंगल कार्यालयाने जी रिकामी होई नुसतं कार्यालयावर चालत नाही डीजे वाला कवय चवडचे ते देखणं पडी मग डीजे वाला फुल कार्यालय फुल बँडवाला फुल घोडावाला फुल आचारी ते सापडत नाहीत केटरर्स भेटत नाहीत त्या बेटी घ्यात तर त्या सांगतात भाऊ 40 टेबलचे बाकी ना कालभटाडचे का सगळे जर एवढे फुल आणि आपलाच कडे कसं पाहुणा हिरायना नाही रोजचे जरी इतके लग्न होत आहेत विचार केला कधी कुठे गेली वैचारिक पातळी पात्र मुलांचे लग्न होत आहेत पात्र ज्याला आपली मुलगी द्यायची विचारलं मुलगा आहे तुमचा काय करतो उदनालचे तो इरा घसडस काय पगारला दर शनिवारले 2200 रुपयाला आहेस मग त्यानं तरी बागी राह ना कनिष्ठ खमंग डोकळा काही राह ना हाय आमने पोर दिदीच होत आम्ही कस काय बागी नाही वारा ते काय बेरडपणा सोड पात्र बना वैचारिक पातळी काय कमवत असताना एक सूत्र डोक्यात घ्या जगातल्या अर्थतज्ञांच्या बैठकीमध्ये आपले आत्ता वारले दिवंगत पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग अर्थतज्ञ होते मला पक्षभिक्ष काहीच समजत नाही कोणत्या पक्षाचं जो चांगला तो माझा हे पक्षांपेक्षा आम्हाला काय करायची त्याच ना भरोसा नाही संध्याकाळ कोणता पक्ष मग खुदी जाईल ज्यावेळेस अशी बैठक झाली 90 ते 95च्या पंचवार्षिक योजनेमध्ये एक अशी जागतिक मंदी आली होती सगळं जग मंदीच्या खड्ड्यात फक्त एकमेव भारत देश असा होता आपला की याच्यावर काही परिणाम झाला नव्हता आणि जगातला 2 नंबर लोकसंख्येचा देश आणि तरी परिणाम नाही मग त्यांना ज्यावेळेस विचारण्यात आलं की बा नेमकं काय गणित आहे तुमच्याकडे अर्थशास्त्र पैशाचं त्यांनी सांगितलं की पहिला मुद्दा हा आमच्या देशातले प्रत्येक राज्यातले लोक कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर निघताना घरून नाश्ता करून निघतात भारतभर की पहिले टाकी फुल करले वो बाया माणसं सगळे घरी पोहे बिये रातण्या बाशी पोया काला मुडी कांदा कापी कुपी काही कोई डर दिसन बाहेर निघाला
एक भारत सोडला की बहुतेक देशांमध्ये काय माहिती आहे का, विशेष करून पाश्चिमात्यांमध्ये सगळं बाहेर. घरतीन डायरेक्ट उठा वाट दरी वाट निघी जाण. हो, आता आपल्याकडचेही लोक हे धंदे शिकले. बाहेरच खायचं, बाहेरच खायचं, बाहेरच खायचं. खड्ड्यात जात आहेत, पैसा खूप कमवत आहेत. टिकतोय कुठं? दुपारचं काम जर आटोपलं असेल तर आपली मंडळी जेवणासाठी बाहेर खर्च न करता 1 तासात घरी पोचू शकतो ना मी, मग आपण निघा इथून म्हणतात. हे मी नाही सांगत, जगातल्या अर्थतज्ञ भारताचे पंतप्रधान असलेले 10 वर्ष त्यांनी सांगितलंय. आपल्याबद्दल कोण काय विचार करतं हे आपलं आचरण सांगतं. म्हणाले अजूनही आमचा देश श्रीमंत राहिला असता, पण झालं काय, आमच्या लोकांना थोडा रोग लागला. एवढी लोकसंख्या असून जगात सगळ्यात कमी मेडिसिन आपल्या देशात लागतं. आता तुम्ही दोघं तर भाऊ SRP मध्ये, तुम्हाला जगाच्या बातम्या कळतात. एवढे गरीब लोक असून, एवढं सगळं असून, कारण आपल्या लोकांचं कसं आहे माहिती आहे का, डायरेक्ट दवाखाना मग कधीच जाणार नाही, 2 रोज वाट देखतात. 2 दिवस थांबले बा, फरक पडणार तर बरं. आणि बहुतेक पडीत जा, फरक कोणा पडत नाही जास्त ना, खरंच फरक पडी जायला जे डबल कस काय फरक पडी द्यायले. नुसते शिकून दोन्ही नवरा बायको डॉक्टरकडे घ्या. काय झालं, यांना शिंक आली होती, याला शिकाडा नाही का, शिंक आली होती. झोपा, श्वास घ्या, बरगड्या वाढा, दिल्ल्या सोडा, पायवरती घ्या, वाकवा, उठा. 3000 गोळ्या लिख देण्यात, एक शिकण्या. हे तर देखा देखी, हे विनाकारण हेव्या दाव्याने घुसलेलं आणि स्वतःला कमजोर समजायची लक्षणं आहे ते. एवढे बलवान आहोत आपण. आपल्याकडे प्रसन्नता नावाचे एक औषध आहे. देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेत चित्ता, तेत निगणे नाही समजता संसार दुःख. काही काही लोक परिस्थिती डाऊन का चांगली ते नका पाहू, आर्थिकतेची, चेहऱ्यावर प्रसन्नता असते. त्या लोकांचे नुसते चेहरे पाहिले की तरी आनंद वाटतो. काही काही लोकच ना तोंड्या द्या काही घ्या तर दिन सुद्धा जात नाही, सतत तोंड उतरेलच. दिवाळीना रोज बी तोंड उतरेल. त्यांना सांगितलं, म्हटलं हॅपी दिवाळी फॉर यू. काय म्हणायला पाहिजे बरं त्यांनी? हां हां म्हणणंच का, माल बी म्हणणार सेम टू यू. आपण त्यांना म्हणावं वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हां, मग आमच्या पत्नीने विचारला असं काय म्हणता, अहो नाही आहे कांडन कांड बानटचे असं. तू यान बाप दे का नाही आणखी तो 3 रोज मा म्हणस. याने तरी आज आज सांगते ना आपल्या आठी विठ्ठल विठ्ठल प्रसन्न राहायला, चेहरा हसरा ठेवायला पैसा भरणा पडतोस का? अरे कीर्तनामध्ये विनोद वगैरे आम्ही का करतो? प्रसन्न करण्यासाठी. तुम्ही जर नाही प्रसन्न झाले, देवाला कसं काय प्रसन्न कराल? प्रसन्न करणे म्हणजे देवाला हसवणे, देवाला प्रसन्न करणे. हसला, प्रसन्न झाला म्हणजे लगेच प्रसन्न झालेल्या व्यक्तीकडून तुम्ही मागू शकता. मन प्रसन्न केलं देवाचं, स्वतः प्रसन्न राहावं लागेल ना. काही काही लोक तर जिकडे जातात तिकडे गेल्याच आनंद निर्माण करून टाकतात. मला काय चाललं, कसं चाललं, अरे बापरे केव्हा आले, असं 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 असं, अरे बापरे तुम्ही पण आले का, आनंद वाटला बा. बा भाऊसाहेब महाराज पण आहेत का? अरे बापरे कधी होणार म्हणे, 15 दिन नाही ना येईल जे मी. गेले आनंद. दुःखी होऊ नका, दुःख घेऊन जन्माला आलोय आपण. अजून कशाला दुःख वाढवता?
काही काही ठिकाणी आपण ज्या कार्यांमध्ये जावं ना, आपल्याला पाहून लोक तोंड फिरवून घेतात. तोंड फिरवलं आणि काय मानवी स्वभाव असेल, ज्या जयारी करत असतं तर ध्यान राहत नाही, जो तोंड फिरव असतं तर ध्यान राहत. किती दिवस निराश व्हाल तुम्ही? 1000 लोक तोंड फिरवतील का? त्यांच्या नादी लागाल का? दुःखी व्हाल का? उलट एक करायचं. आता आम्ही जिथेही जातो, लग्न कार्य कुठेही, सप्त्यात कुठेही पोहोचलो, ध्यानमाई जास, कोणी तोंड फिरावं, आम्ही नाराज नाही होतच. फिरीसन आणखी त्यांसमोर उभा राहतो की हात एका बाटलीन बुच्चन नगद गोल फिरी. आणि त्यांनी आपल्याला जय हरी करायच्या अगोदर आम्ही त्यांना जय हरी, जय हरी, नमस्कार नमस्कार, जय हरी तर म्हणणंच पडत, जय हरी. बरं आगाऊ राहतोस त्या, ते लगेच विचारतात काय होणार, तू तोंड फिरावं तर तुम्ही विठ्ठल विठ्ठल हसण्यावारी न्या. लोक रडवण्या मागे आहेत. काही करा, ज्याने त्याने आपलं कुटुंब आपलं घर सांभाळा. लोक सत्यानाश करण्यामागे आहेत. लोकांनी ज्या घरामध्ये जगाचं कल्याण करण्यासाठी प्रतिज्ञा करून आले होते भगवान, परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम, ही प्रतिज्ञा करून ज्या घरात अवतार घेतला ते घर फोडायला लोक कमी पडले नाही. घरातले राम आणि सीता वनात पाठवून दिले. तुम्ही आपण कथा लागी राहिनो, नुसतं असे विनाकारण प्रसन्न होऊ नका. मन खातावर 1500 पडी घ्या, इथला दिन आहे ना कमायत पूर्ण नाही तरी या कथा जातील 1500. सांभाळा, नशिबाने पैसा मिळतोय, कष्ट न करता मिळतोय. कष्ट न करता आपोआप जर धन प्राप्ती होत असेल, लाभ होत असेल तर काय म्हणाल? बरवी वेळ सापडली संधी, बरवी वेळ सापडली संधी, बरवी वेळ सापडली संधी, बरवी वेळ सापडली संधी. सय झाली बुद्धी संचिताची, सय झाली बुद्धी संचिता, सय झाली बुद्धी संचिता, संचिताचे सय झाली बुद्धी झाली. बुद्धि संचिताची, संचिता, गजब जोड़ा. सय झाली बुद्धी चिताची, सय झाली बुद्धी संचिताची,
शरण पंथे माझी चालली पाऊल